जर तुम्ही दंत प्रत्यारोपणाबद्दल विचार करत असाल आणि कोणत्या दंतचिकित्सकाकडे जावे हे ठरवत असाल तर दंत केंद्र कसे निवडावे? आजकाल बेसल इम्प्लांट्स आहेत, पारंपरिक इम्प्लांट्स आहेत, रुग्णविशेष इम्प्लांट्स आहेत, खूप सारे इम्प्लांट्स आहेत. सर्व डॉक्टर वेगवेगळी माहिती देतात. मग केंद्र कसे निवडावे, डॉक्टर कसे निवडावे? जर तुम्ही या क्षेत्रात असाल आणि याबद्दल माहिती हवी असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज मी तुम्हाला 2 वेगवेगळे प्रकरणे दाखवणार आहे. एका रुग्णाच्या संपूर्ण हाड कमी झाले होते, त्यांच्यामध्ये आम्ही कस्टम इम्प्लांट्स, रुग्णविशेष इम्प्लांट्स केले. एका आठवड्यात वेदना निश्चित केली. आणि दुसऱ्या रुग्णांमध्ये ज्यांचे हाड खूप कमजोर होते आम्ही ब्रसल्स इम्प्लांट्स केले. मी तुम्हाला दाखवतो. फक्त कमी जास्त द्या आणि ते रिकामे आहे. जसे तुम्ही पाहत आहात अरुणाबेन यांची किती छान स्मित आहे. कस्टमाइज्ड इम्प्लांट म्हणजे त्याच्या प्रकरणानुसार इम्प्लांट तयार करून बसवले आहे. आणि मी तुम्हाला परिस्थिती दाखवतो. तुम्हाला एक रिकामी स्मित सांगतो, ते जवळ आहे. होय, करा. बाय. दोन्ही कमजोर हाडांच्या प्रकरणांमध्ये बेसल इम्प्लांट्सने यशस्वी परिणाम दिले. अरुणा बहिणी आणि कुसुमलताजी यांचे अनुभव शेअर केल्याबद्दल मनःपूर्वक आभार. वेगवेगळ्या इम्प्लांट प्रकारांसह रुग्णांच्या कथा शोधा. वरच्या आणि खालच्या जबड्यांमध्ये संपूर्ण अंमलबजावणी केली आहे. जसे तुम्ही पाहत आहात की प्रत्येक रुग्णाला काही ना काही वेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत. पारंपरिक इम्प्लांट्स काहींमध्ये चांगले आहेत, बेसल्स काहींमध्ये चांगले आहेत, काहींमध्ये आम्ही संयोजन देखील करतो. त्यामुळे दंत प्रत्यारोपण संबंधित जर तुम्हाला काही शंका असेल किंवा तुम्ही या गोंधळात असाल की तुम्हाला पारंपरिक इम्प्लांट करावे, जर तुम्हाला बेसल इम्प्लांट करायचे असेल, आमच्याकडे मुंबईत 2000 CSFT दंत क्लिनिक आहे. येथे मी इतर दंतचिकित्सकांना 17 वर्षे दंत प्रत्यारोपण शिकवले आहे आणि मी खूप पुस्तके लिहिली आहेत. जर तुमच्या मनात दंत प्रत्यारोपण संबंधित काही शंका असेल आणि तुम्हाला त्याचे निराकरण हवे असेल तर मी माझे नंबर ठेवले आहेत. तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आमच्याकडे जे काही होईल मी तुम्हाला मदत करण्यास तयार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला उपयुक्त ठरेल असे वाटत असेल तर नक्कीच हा व्हिडिओ त्यांना पाठवा. पुढच्या वेळेपर्यंत खूप खूप धन्यवाद.